खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। महाराष्ट्रामध्ये पीक विमा संदर्भात नवीन सूचना आलेल्या आहे। कोणत्या सूचना आलेल्या आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, कोणते वाच कागदपत्र असल्याशिवाय पीक विमा मिळणार नाहीत, याविषयीची सविस्तर अपडेट आपण घेऊन आलो आहे। पीक विमा 2024 संपूर्ण प्रक्रिया, तारीख आणि रक्कम। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग पीक विम्याची रक्कम जी आहे ती आलेली आहे, परंतु काही शेतकऱ्यांची अजूनही पीक विमा रक्कम रखडलेली आहे। याची कोणती महत्त्वाची कारणे आहे, का पीक विमा जमा होत नाही, याविषयीची सविस्तर माहिती आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं, शेतकरी वर्ग पीक विम्याच्या मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत होता। महाराष्ट्रामध्ये सन 2023, 2022, 2024चा पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांचा रखडला होता। याचे सर्वात महत्त्वाचे कारण होते की काही कागदपत्र। मग कोणती कागदपत्र होती, तर सर्वात पहिलं कागदपत्र होतं KYC। जर आपले आधार कार्ड, पॅन कार्ड लिंकिंग नसेल तर KYC अपडेट नसल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम रखडलेली होती। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे फार्मर ID। फार्मर ID जर आपण अजूनही काढला नसेल तर त्यामुळे सुद्धा पीक विमा कदाचित येण्याची आपली रक्कम जी आहे ती येणार नाही। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण जे होतं की मिनिमम बॅलन्स। काही शेतकऱ्यांचं खातं हे फ्रोझन झालेलं असतं किंवा ते खातं जे आहे ते स्टॉक केलेलं असतं, त्याच्यामुळे सुद्धा पीक विमा खात्यामध्ये जमा होत नाही। याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागतो आणि जे पीक विम्याची रक्कम येत नाही त्यामुळे तोटा होत असतो। मग आता पीक विमा जर आपल्याला यायचा असेल तर आपण कोणते कोणते कागदपत्र काढले पाहिजे, तर पहिलं म्हणजे काय की आपण KYC केलेली पाहिजे। दुसरं आपलं आधार कार्ड, बँक कार्ड लिंकिंग पाहिजे। त्याचबरोबर पॅन कार्ड मोबाईल नंबरशी लिंकिंग केलेलं गरजेचं आहे। त्याचबरोबर आधार कार्डच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवरती जे काय OTP येत होतं, OTP आपण टाकलेला पाहिजे, म्हणजे त्याला KYC आपण म्हणतो। तिसरं महत्त्वाचं म्हणजे काय, फार्मर ID। आपण फार्मर ID जर काढलेला असेल तरच आपल्याला ही पैसे येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पीक विम्याचं जे काही उतरवलेलं आहे त्याचा फॉर्म आपल्याकडे जमा पाहिजे। पीक विमा जर काढला असेल तर त्याची रक्कमची रिसिप्ट येते, ती रिसिप्टसुद्धा आपल्याला गरजेची आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की आपण पीक पाहणी केलेली आहे का नाही, हे सर्वात महत्त्वाचं आहे। कधी कधी शेतकरी काय करतात, पीक विमा उतरवताय पण पीक विमा केलेलं नसल्यामुळे त्यामध्ये पिकाची नोंद राहत नाही, परिणामी पीक विमा येणार नाही। आता बघा, आपण गेल्या काही दिवसापासून सांगत होतो की या वर्षीचा पीक विमा काढणं बंधनकारक आहे। आता मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यानगर असेल, नागपूर असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, अमरावती असेल, जालना असेल, भरपूर ठिकाणी आता पीक विमा जो काय शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे, आता ही नुकसान भरपाई ज्या बेसिसवर द्यायची, जर तुम्ही पीक विमाच भरलेला नसेल तर आपल्याला पीक विम्याची रक्कम येणार नाही। सर्व शेतकऱ्यांनी व्यवस्थित बघितलं नाही, त्यामुळे पीक विमा काढला नाही। जर पीक विमा आपण काढलेला असता तर आता आपल्याला फायदा झाला असता, जास्त रक्कम बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा मिळाली असती। सरसकट जरी सरकारने नुकसान भरपाई दिली तर त्यामध्ये आपली पीक विमा आहे का, आपण नोंदणी केलेली आहे का, आपण पीक विमा काढलेला आहे का, या सर्व गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहे। मग राहिलेल्या कधी पीक विमा येणार, तर येत्या काही दिवसामध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। PMFBY संकेतस्थळावरती जायचं आहे, आपली पीक विम्याची रक्कम किती आलेली आहे, किती सँक्शन आहे, काय क्युरी आहे, इतर सर्व आपल्याला PMFBY या पोर्टलवरती दिसत आहे। जर आपणही अजूनही PMFBY हे पोर्टल बघितलं नसेल तर PMFBY पोर्टलवरती जा, त्या ठिकाणी लॉग इन करा किंवा आपल्या जवळच्या CSC सेंटरवरती आधार KYC अपडेट करून घ्या, त्याचबरोबर फार्मर ID काढून घ्या, लिंकिंग करून घ्या। खातं जर बॅलन्स नसेल तर थोडंसं बॅलन्स टाकून ते खातं चालू करणं सुद्धा गरजेचं आहे। पीक विमा संदर्भातील तुटे असतील, नवनवीन GR असतील, नुकसान भरपाई लवकरात लवकर सरकार जाहीर करणार आहे, त्याच्यामुळे आपण शासनाच्या जे काही हालचाली आहे यांच्याकडे सुद्धा लक्ष ठेवले पाहिजे। कारण का, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 40% क्षेत्रावरची पिकं ही नामशेष झालेली आहे, याचा तोटा शेतकऱ्यांना झालेला आहे। आता सरकार किती नुकसान भरपाई देणार, त्याच्यासाठी काय GR असेल, याच्यासाठी आपण लेटेस्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत। आताचा व्हिडिओ जर आपणास आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। पीक विमा संदर्भातील अपडेटसाठी कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।